विनीत सकपाळ सामन्याला होतीये सुरुवात। तर प्रकाश अण्णा गायकवाड आपलं आगमन होतंय, आपलं हार्दिक स्वागत। मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय। ओव्हर टू कॉम्बॉ। सुरुवात होतीये मॅचला आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड करण्यात आला, जो मात्र निर्धाव स्वरूपाचा राहिला। सुरुवात चांगली झाली विनीत सकपाळच्या माध्यमातून, जो मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल त्यांनी इथे डिलिव्हर्ड करत असताना आपण पाहायला मिळाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर। बेस्ट बॉल प्लेयर बॅकफुटला आले पुन्हा एकदा अमात करबेलकर आणि अगदी त्याच वेळेला समीर भोसले ही जोडी ती राहिल्यानं सर्वाधिक धावांचा रन चेस असणं किंवा अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं, अर्धशतकांची भागीदारी या दोन्ही खेळाडूंनी सातत्याने केलेली पाहायला मिळाली। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होतीये सुरुवात। पुढचा बॉल कोलातला आहे, कोडून काढला एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे। फेकी स्वेअर झाली होती, क्षेत्ररक्षक आहे येलो आर्मी सज्ज झालेली पाहायला मिळते। सडवलीकर आल्यात, काल काय सेलिब्रेशन केलं, मांदीवरती थाप मारत सेलिब्रेशन प्रत्येकाने केलं होतं। सडवलीकर आज मात्र जोशामध्ये इथे दाखल झालेत। येत असताना एक सर्वात मोठी रॅली त्यांनी काढली होती। खोलातला बॉल लोड फुल टोस पुन्हा एकदा बनवला, ऑन साइडला केलं, सॉफ्ट हँडने ड्रॉई करण्यात आला। पहा या गोष्टीकडे कल जास्तीचं ठेवला बॅटर्सने की जास्तीचं आपण आघाडीला येत असताना मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं राहील, कारण या दोन्ही खेळाडूंना जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागणार आहे। आघाडीला आल्यात, संयमाने खेळायचं आहे, धीरोदार्थता चांगली दाखवायची आहे। समीर भोसले मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल विनीत सकपाळ। उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने पाहायला मिळाला हा बॉल, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय। आणि खिण एक दमदार सुरुवात किंवा विनीत सकपाळने अद्याप 4 बॉल हाताळले, त्यामध्ये त्याने एकंदरीत 3 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या। येलो आर्मीला स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, इंडियन फ्लॅग्स घेऊन ते आलेले पाहायला मिळालेत, अर्थात संपूर्ण येलो आर्मी। यावेळेचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द बॉक्स, षटकार। षटकाचा खेळ इथे संपलेला आपण पाहिलाय। समीर भोसले ज्याने मात्र आज देखील तोच दमखम आणि तोच दरारा त्याने दाखवलेला आपण पाहिला, कारण ज्या अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंग करतोय आजही त्याचा तोच खेळ आपण पाहिला। या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया गोलंदाजीमध्ये फेरबदल। हर्ष दुदुस्कर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। अमात करबेलकरला बॅटिंग करत असताना तितकी मोठी खेळी करता आलेली नाहीये, परंतु एक गोष्ट पाहण्याजोगी राहिली की तो समीर भोसलेला चांगली साथ देत असताना नेहमीच पाहायला मिळाला। मंगेजी बेलोसे साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहतो आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा SKMB टायगर्स देखील सुपर 6 मध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे। आणि यंग स्टारचे अध्यक्ष संदेजी बेलोसे साहेब यांचं देखील आगमन होत आहे। उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल समोर खेचून मारलाय, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार।
मिनिट केलं हर्ष दुदुस्कर, त्याच्याकडे ही कला आहे, कौशल्य चांगलं आहे. मैदानावरती हा चांगल्या धाटणीचा चेंडू त्याने हाताळलेला पाहायला मिळाला. कमी गतीचा बॉल बाहेरच्या दिशेने काढला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मैदानावरती पाहायला मिळतो आहे. खरं तर कमी वयाचा आणि खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. PTPL मध्ये त्याला संधी मिळाली आहे, सुपर 6 मध्ये तो आहे. कोलातला बॉल ऑन साईडला हवेमध्ये राहिला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल इथून प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या सदतकडीला 17, 70 रन्स ऑन दी बोर्ड. ही आघाडीची जोडी अनेक वेळेला प्रतिस्पर्ध्यावरती हवी राहिली आहे. या आघाडीच्या जोडीने रन्स बनवल्यात. दोन्हीही आघाडीचे बॅटर प्रतिस्पर्ध्यावरती अक्षरशः तुटून पडल्यात आणि एक सर्वाधिक मोठं कोड राहिली आहे या PTPL मध्ये या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कोंडी फोडावी लागेल, विकेट प्राप्त करावे लागेल. शीर भरवण्यात चढवली या टीमला या मॅचमध्ये शिरकाव करण्यासाठी. पुढचा बॉल हर्ष दुदुस्कर अमादसाठी, कमी गतीचा व्हेरिएशन पहा किती चांगला आहे. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा त्या 17 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना दादा आणि कंपनी वावे. सूर्यवंशीची आठवण होते. खरं तर राजस्थान रॉयल्समध्ये खेळणारा वैभव सूर्यवंशी 14 वर्ष 23 दिवसाचा, परंतु काय पहिल्याच बॉलवरती कमालीचा षटकार त्याने ठोकला आणि बिहारमधून येणारा आणखीन एक बहादर तो मात्र पाहायला मिळाला. वैभव सूर्यवंशीची आठवण याकरिता झाली की मैदानाच्या आतमध्ये हर्ष दुदुस्करने हे षटक हाताळलं होतं. तर विनीत सकपाळ गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रत्येक विकेटला 500 रुपये. त्याचे मित्र सूरज जाधव लोणावळा यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. लोणावळ्याहून देखील काही प्रेक्षक आलेत, त्यांच्याकडून हे पारितोषिक येते. विनीत सकपाळच्या प्रत्येक विकेटला 500 आणि हॅट्रिकसाठी कॅश प्राईज 2000 रुपये. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल निसटलाय. या 2 बॅटरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यांनी सातत्याने या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप बिल्ड केलेली पाहायला मिळाली आहे. त्या 2 खेळाडूंना आपण पाहतोय. हे दोन्ही बॅटर जर का जास्त काळ मैदानावरती उभे राहिले तर सातत्याने धावा आणि धावांचा पाऊस पाडतात. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात आणि आमच्याशी जो नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. हे 2 बॅटर त्याच रीतीचे आहेत. बॅटिंग सातत्याने केली आहे दादा अँड कंपनी वावे टीमसाठी. रन्स आल्या ते एकंदरीत आपण इथे पाहतो. एक सिंगल आली आहे पहिल्याच बॉलवरती. शहानिशा करण्यात येते. पंच जिथे आपल्या जागेवरती येतील आणि निर्णय हा पोचवण्यात येईल. तर या ठिकाणी प्रथमेश पवार दादू आपण देखील आला, आपलं हार्दिक असं स्वागत. यंगस्टरचे मुख्य घटक आहेत, या आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल प्रथमेश पवार आपण व्यासपीठावरती या.
Yes, umpire. No ball. No ball. Next ball will be free hit. No +1 अशा धावा 2 मिळाल्यात. फ्री हिटचा बॉल बॅटची लिडिंग एज. नशिबाची साथ अमात करबेलकरच्या बॅटमधून येतोय. चौकार. आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व शैलेश दादा कोळसकर यांचं आगमन होतंय. दादा आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. शैलेश दादा कोळसकर देवळे गावचे आपलं हार्दिक स्वागत. आपलं हार्दिक स्वागत. या विनीत सकपालच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि हॅट्रिकला 2000 रुपये. सूरज जाधव लोणावळ्याचे त्यांचे मित्र त्यांच्याकडून असणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शैलेशदादा कोळसकर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. खरं तर निलेशदादा कोळसकर साहेब यांचंही या स्पर्धेला सर्वाधिक मोठं सहकार्य लाभलंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक. यावेळेचा बॉल लगातारचा दुसरा. वन्स अगेन अनदर बिग हिट. अमात करबेलकरच्या बॅटमधून येतोय षटकार. संघमालक प्रत्येक षटकाराला 500 रुपये असणार आहेत. दादा अँड कंपनी यांच्या फलंदाजाला आणि तन्वीर करवेलकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आलेत. हा 500 हा षटकार मारला. 500 रुपये या षटकारासाठी असणार आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आतापर्यंत 2 षटकार आलेत. 2 षटकार येत असताना पाहायला मिळाल्यात आणि ते केवळ आपण पाहिले तर एक समीर भोसलेच्या बॅटमधून आणि अमात करबेलकरच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या सध्या दगडीला 29 आहे. ऑन साइडला अफलातून झेल. फलंदाज क्रमांक पहिला अमात करबेलकर बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. जे आमचे शिक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. शिंदे सर असतील सर्व मित्र परिवारचं. पाच स्क्रीनवरती आपण शैलेशदादा कोळसकर यांना आपण पाहतोय. अगदी व्यासपीठाच्या दिशेने त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. शैलेशभाई चिकणे त्यांच्या सुमेत आणि शैलेशदादा कोळसकर एक डॅशिंग नेतृत्व त्यांचं हार्दिक असं स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 500 रुपये विकेटला एका विनीत सकपालच्या लागू झालेत. थँक्यू. उजव्या बाहेरचा बॉल जो दिशाहीन राहत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव. शैलेशदादा कोळसकर साहेब यांना आपण या व्यासपीठाकडे येत असताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण एकंदरीत पाहिलं तर महत्वाची धावसंख्या इथे उभी केली आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले. कट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. पहा डगआउट मध्ये सगळे प्रेक्षक दादा अँड कंपनी वावेचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवढे प्रेक्षक सडवलीचे आहेत तेवढे प्रेक्षक आता दादा अँड कंपनी वावेचे देखील आलेत. त्यांची देखील संख्या जास्तीची होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 33 झाली. 34 धावा झाल्यात. सॉरी 34 धावा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 34 धावा धावफलकावरती आहेत. विनीत सकपा महागडा राहिला. या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. विकेट त्याने जरूर प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. परंतु तो कमबॅक त्याचा होणं गरजेचं राहणार आहे. आदरणीय शैलेशदादा कोळसकर यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहतोय. कमी गतीचा बॉल वळवला. दिशाहीन राहिलाय. धावांचा वेग झपाट्याने वाढलाय. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अमात बाद झालाय. इंतिकाब नाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि तो देखील चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार पहिल्याच बॉलवरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला. मनगट वळवली आहेत. चेंडूला फेकून दिले. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकार.
काही धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड. इंतिखाब नाटकर मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला आणि त्याची बॅटिंग आज मात्र बहरात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगला आला. उजव्या यशीच्या बाहेर वन्स अगेन चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगातारचा दुसरा षटकार. नऊ आल्या दुसऱ्या षटकामध्ये 8. तिसऱ्या षटकामध्ये 30 धावा आल्या तब्बल. संघाची धावसंख्या 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 रन्स ऑन दी बोर्ड. दादा अँड कंपनी वावे दादा सारखाच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या प्रत्येक बॅटरची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या सददगडीला झपाट्याने पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 47 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर आयोजित सिद्धेश युवा मंच पोलादपूर पुरस्कृत करण्यात आलेली स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग चौथं पर्व माझा तालुका आणि माझा अभिमान म्हणत असताना ही स्पर्धा पुढे आली आहे. एक बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुआयामी असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. खरं तर दक्षिण रायगडाच्या अग्रमानांकित स्पर्धांपैकी एक. ठीक. तर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतीचे काटेतळीचे सरपंच गौरव शेठ मोरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. गौरव शेठ मोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. या आपलं हार्दिक स्वागत. दत्ता मोरे आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 47 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. 1,25,555 रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक 88,888 रुपये. तृतीय क्रमांक 66,666 रुपये. चतुर्थ पंचम आणि षष्टम प्रत्येकी 44,444 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. कल्पेश मांढरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये प्रत्येकाला अडकवणारा गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातं. परंतु समीर भोसले या स्पर्धेमध्ये समीर भोसले मला वाटतं जास्त वेळा बाद झालेलाच नाही आहे. अधिक वेळेला तो नॉट आउट राहिला. अर्धशतक देखील आहे त्याच्या नावावरती. यावेळेला बॉल फेसला लागला. थोडी काळजी घ्या. पाणी जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. तर अशा प्रकारे पारितोषिक आलंय. शैलेशदादा कोळसकर आपल्या व्यासपीठावरती आहेत. लगातार 3 षटकाराला या ठिकाणी दिले जाणार आहेत ते 1,000 रुपये आणि 6 षटकार मारले त्या खेळाडूस 5,000 रुपये. शैलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून फायनल पर्यंत तरी पारितोषिक असणार आहे. लगातार 3 षटकार 1,000 रुपये आणि 6 षटकार 5,000 रुपये. तसेच तन्वीर करबेलकर यांच्याकडून त्यांच्या बॅट्समनसाठी दादा कंपनी वावेच्या फलंदाजासाठी प्रत्येक सीसाठी 500 रुपये आहेत. आतापर्यंत 3 षटकार आलेत. तन्वीर करबेलकर यांच्याकडून हे पारितोषिक आले. 4 षटकार आलेत. ओके. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हेमंत उतेकरला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की आईस हवा आणि तो स्वतः बर्फ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इजा मोठी नसावी. खेळाडूला ही इजा सर्वाधिक मोठी नसायला हवी याचकडे आपण अपेक्षा करूया आणि ईश्वरचरणी प्रार्थना देखील करूयात. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवून किंबहुना अग्रस्थानी असणारे खेळाडू आता मात्र स्पर्धेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाले. परंतु आजचा दिवस त्याचा तोच या स्पर्धेचा अगदार. सुपर 6 मध्ये आपण मात्र आहोत आणि सुपर 6 मध्ये जर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज चांगल्या दर्जाचे संघ खेळत असताना पाहायला मिळत आहेत. सुपर 6 मधली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते जिथे एका बाजूला शिरभैरवनाथ चढवली दादा आणि कंपनी वावे. सेकंड मॅच योगेश सरकार किनेश्वर आणि ज्योती एंटरप्राइजेस या टीमला तुम्ही पाहणार आहात. तिसरा सामना SKMB टायगर्स आणि किरण वॉरियर्स बोगाव अशा स्वरूपाचे 6 संघ आधी या स्पर्धेमध्ये जे मात्र पाहायला मिळत आहेत. खरं तर एकंदरीत आम्ही विशेष आभारी राहू या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब,
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा, त्याच वेळेला मंगेजी बेलोसे साहेब यंगस्टार पोलादपूरचे अध्यक्ष आणि उद्योगपती, विनायकजी दीक्षित साहेब नगरसेवक, संदीपजी कदम सर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलं 88,888 रुपये. सुरेंद्र अण्णा चव्हाण जे मात्र पोलादपूरचे, ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक आला. विक्रमजी गायकवाड साहेब पुणे यांच्या माध्यमातून 66,666 रुपये हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. राजेदादा सकपाळ साहेब चतुर्थ क्रमांक, पंचम क्रमांक 44,444 रुपये. षष्टम क्रमांक स्टार HFL पुणे 44,444 रुपये. अनेक भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना मात्र पाहायला मिळालेली आहेत. काही काळ सामना थांबला होता, छोटीशी एक दुखापत झाली होती खेळाडू समीर भोसलेला. स्वप्नीलजी चोरगे साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. प्रसिद्ध उद्योजक तथा आपण पाहिलं तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नीलजी चोरगे साहेब यांना देखील आपण येत असताना या व्यासपीठावरती पाहत आहोत. आदरणीय विनोदजी पावडे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण यंगस्टारच्या सभासदांचं मी लक्ष वेधेन, त्याच वेळेला सिद्धेश शेठ युवा मंच प्रत्येक सभासदाचं लक्ष वेधेन की मैदानाच्या चहूबाजूला आज आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. प्रत्येकाला विनंती असेल की कृपया सहकार्य करा. प्रत्येकाला स्वतःहून आम्ही आणि त्याच वेळेला कमी गतीचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. यंगस्टार पोलादपूरचे अध्यक्ष आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून विनंती आहे प्रत्येकालाच की आजचा दिवस हा सहकार्य आपला अपेक्षित असेल. आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब यांचंही आगमन होत आहे. यावेळेचा बॉल खोलातला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाचा बेट डॉट बॉल आलाय. कल्पेश मांढरे गोलंदाजी करतोय. खरं तर अचूक टप्पा आणि दिशेवरचं नियंत्रण त्यांनी या षटकामध्ये धावा थांबवल्यात. 2 बॉल त्याने हाताळले. ते गबांतर धाव त्याच्या माध्यमातून देखील खर्च करण्यात आली आहे, परंतु फिरकीच्या जाळ्यामध्ये त्याने फलंदाजाला अडकवलंय. याहूनही अधिक संघाला काय हवं. कमी गतीचा बॉल, 1 हँडेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 2 समीर भोसले बाद. आलाय की नाही ते मात्र चेक करण्यात येईल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षांनी हे पाहिलं होतं, परंतु या पंड्याचं निरसन करूयात. चेक करण्यात येईल. बाउंड्री लाईन हा झेल टिपण्यात आला होता की नाही त्याचं मात्र इथे आपण पाहिलं तर मला वाटतं 2 ते 3 फूट खेळाडू आतमध्ये आहे. फलंदाज बाद. संदीपजी मानेसर यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. तिसरे ऑफिशियल्स हे संपूर्ण महाराष्ट्रामधील एक नामवंत खेळाडू आणि उत्कृष्ट पंच, अगदी वेळेच्या बाबतीत काटेकोरपणे जे पालन करणारे संदीपजी मानेसर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धेला वेळेच्या आधी उपस्थित राहणारे आणि वेळेमध्ये नेहमी सहकार्य असणारे संदीपजी मानेसर यांचं स्वागत. 48 धावा फलकावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इलियास नाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इलियास नाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 48 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. आघाडीची जोडी फोडली. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल कल्पेश मांढरे. पहा या गोलंदाजाची जादू त्याने मैदानाच्या आतमध्ये बिखेरली आहे. प्रत्येक बॉल वळवलाय. चेंडू जास्तीचा बाहेर काढण्यामध्ये
तो यशस्वी राहिलाय आणि आपल्या टप्प्यावरती जास्तीचा कल त्याने ठेवलाय. फलंदाजापासून दूर ठेवलाय. गुडलेन स्पॉट वरून बॉल वळवल्यात. थेट यष्टिरक्षकाच्या हाती जाणून विसावणारे चेंडू पाहायला मिळालेत. डॉट बॉल आलेत. कल्पेश मांढरे चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अचूकता, भेदकता, त्याच्या गोलंदाजीमध्ये असणारी कलात्मकता ही त्याने इथे सादर केली आहे. ॲक्युरेसी चांगली आहे त्याच्याकडे. संघाची धावसंख्या 48 वरती स्थिरावलेली. 5वं षटक प्रगतीपथा 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा खोल आतला यष्टिरक्षकाचा वेध. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. इलियास नाडकर देखील बाद. ला धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. पहा प्रत्येक आज प्रेक्षक वर्गाला बी लक्ष वेधेन की पडदा जो आहे ऑरेंज कलरचं जे आच्छादन आहे मैदानाच्या चहू बाजूला, त्याच्या आतल्या बाजूला कोणी बसणार नाही आणि समोरच्या बाजूला जो ऑरेंज कलरचा पडदा तुम्ही पकडला आहात प्रेक्षक वर्ग, कृपया तो बाजूला करा, सोडा त्या ठिकाणून. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. तिसरा धक्का इथे देण्यात आलाय. तिसरा फलंदाज जो मात्र बाद झालाय. कल्पेश मांढरे संघाच्या हितासाठी तो धावून आला. जिथे परिस्थिती गंभीर ना तिथे हा खेळाडू खंबीर आणि तो खंबीरपणे उभा राहिलाय. प्रत्येकाचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा प्रेक्षक वर्गासाठी स्टँड आहेत आणि त्या स्टँड मध्ये तुम्ही आसनस्थ होऊ शकता. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कल्पेश मांढरेने केवळ एका धावेचं षटक हाताला आणि 2 विकेट संपादन केल्यात. अफलातून मॅग्निफिसंट बॉलिंग बाय कल्पेश मांढरे. 48 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना दादा आणि कंपनी व्हावे. मंडप डेकोरेटर्स मी लक्ष वेधेन. चला फ्लड लाईट्स ऑन करा. चला यंगस्टार पोलादपूरच्या सभासदांचं लक्ष वेधेन मी की फ्लड लाईट्स आपणच ऑन करा. सर्व टॉवर्सच्या आपण फ्लड लाईट्स ऑन करा कृपया. स्कोर कार्डवरती धाब्यात 48. 4 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरतीच इथे सचिन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यंगस्टार पोलादपूरच्या सभासदांचं आणि त्याच वेळेला सिद्धेशेठ युवा मंचच्या सभासदांचं लक्ष वेधूयात की संपूर्ण फ्लड लाईट्स आपण ऑन करा. या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. सचिन गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 48. 48 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने पाहायला मिळाला. आतमध्ये आला होता बॉल. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तरी इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जिथे 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. आता मात्र संयमाने खेळावा लागेल कल्पेश आणि त्याच वेळेला इंतिकाब नाडकरला, कारण इलियास नाडकर बाद झालेत. जिथे अमाद करबेलकर बाद झालेत.
समीर भोसले 3 बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेला देखील खाली राहिला, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. वेगवान गोलंदाजी, अॅक्युरेसी चांगली आहे. टप्पा इथे मिळालाय, सुवर्ण मध्य सापडलंय असंच म्हणावं लागेल गोलंदाजांसाठी. कारण ज्या वेगाने गोलंदाजी करण्यात येते, उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवल्यात. एक कॉरिडॉर आता मात्र मेंटेन करावा लागणार आणि तो करण्यात येतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली होती 49 वरती. अगदी झपाट्याने धावा येत होते, असं वाटत होतं 100 गाठतोय की काय हा संघ. लोड फुटतो होता ऑन साईडला, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल इथून कंप्लीट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण हरदुरुस्करला आपण त्या ठिकाणी पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगलच्या मदतीने 50 धावा कंप्लीट झाल्यात. दादा आणि कंपनी वावे या टीमचं अर्धशतक संघावर जिथे धावफलकावरती लगावण्यात येत असताना पाहायला मिळते. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा केस संपलाय. अजून इथूनही 9 बॉलचा केस शेष राहील. इथून मोठी फटकेबाजी करावीच लागेल. इंतिकाब स्ट्रायकेड बनती आहे. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. एक सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. कधी पानबुडी जमिनीला समांतर जाते त्या रीतीने सातत्याने बॉल जे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर आणि ते जमिनीला समांतर तेडी यष्टीरक्षकाचे वेध घेत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जिथे मात्र स्थिरावलेली धावसंख्या 50 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फेकी त्याहूनही अधिक चांगली झाली. पहा ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडूवरती झेप मारली. अगदी चित्याची चपळाई त्या ठिकाणी दाखवली. प्रसंग अवधान दाखवण्यात आलं. फेकी चांगली झाली आहे. रन स्मिती ती एक संघाची धावसंख्या 51. चला नेक्स्ट मॅच ज्योती एंटरप्राइजेस टीम आणि अगदी त्याच्या अगेन्स्ट खेळणारा योगेश सरकार किनेश्वर. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा मी लक्ष वेधतोय. चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. ज्योती एंटरप्राइजेस आणि योगेश सरकार किनेश्वर. यावेळेचा बॉल देखील हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्टेड ड्राईव्ह ते पाहायला मिळाला. डीप मधून प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतं. फेकी होतीये. एका धावेने संघ पुढे सरकतोय. जिथे मात्र 2 धावा कंप्लीट होतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. मागील 2 षटकांमध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. कल्पेश मांढरेने एक धावसंख्येचं षटक हाताळलं. या षटकामध्ये आल्या त्या 5. एकंदरीत 12 बॉलमध्ये केवळ 6 धावा आल्यात. संघाची धावसंख्या आहे ती 53. फलंदाज बाद झाले. 3 बॅटिंग करतोय दादा आणि कंपनी वावे. मध्ये जास्तीच्या धावा तुम्हाला गोळा कराव्याच लागणार आहेत. कारण 53 धावा ही धावसंख्या यशाची हमी देणार नाही आणि ही धावसंख्या तितकीशी विजयासाठी पूरक नसेल. कल्पेश मांढरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. कारण इकॉनॉमिकल चांगल्या रीतीने गोलंदाजी त्याने केली आहे. प्रशांत जाधव अर्थात बाळाला या सामन्यामध्ये गोलंदाजीसाठी इंट्रोड्यूस करण्यात आलेलं नाही. यावेळेचा बॉल यावेळेला मात्र बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली होती. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि खेळ निर्धाव चेंडू येत असताना कल्पेशने 7 बॉल हाताळल्यात. 1 धाव खर्च केली आहे. तीही केवळ अवांतरची आली आहे. केवळ व्हाईट बॉलची 1 धाव येत असताना पाहायला मिळाली. संपूर्ण स्टँड आज खचाखच भरले आहेत. त्याच वेळेला मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्गात पाहतो आपण. आज गर्दी होईल कारण क्रिकेटचे दर्दी आज इथे गर्दी करतील. रविवारचा दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो आहोत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आज शेवटाकडे निघाली आहे. तर कल्पेश मांढरेच्या प्रत्येक विकेटसाठी गौरव शेठ मोरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू.
59 धावा धावफलकावरती आहेत. 59 ऑन दी बोर्ड. एकोणसाठ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 59 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात आणि जिथे शेवटच्या षटक प्रगतीपथावरती जे पाहायला मिळत आहे, कल्पेशच्या अगेन्स्ट या मॅच मध्ये पहिला षटकार येत असताना पाहायला मिळालाय. कल्पेश मांढरे गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगार, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कधी दुसरा, कधी आतमध्ये येणारा, कधी बाहेर जाणारा, ही वैविध्यता त्याच्याकडे आहे. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समेत साधणारी गोलंदाजी करणारा गोलंदाज. लोअर फुल टॉस खोला टाकला होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. इंतिकाम नाडकर आता मात्र नाखुश आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती, कारण या बॉल वरती मोठा नंबर्स लिहिलेले होते, तितकासा मोठा फटका आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 59. 59 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. दादा आणि कंपनी व्हावे. टीम बॅटिंग करते. उजव्या सीच्या बाहेर रूम बनवला. एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चला टॉस साठी ज्योती एंटरप्राइजेस आणि योगेश सरकार किनेश्वर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुढचा बॉल यावेळेला डावे सीच्या बाहेर. चौकार आला, षटकार आला आणि आता मात्र गोलंदाजाचेही धाबे दणाणलेत, कारण त्याची लेंथ अँड लाईन मध्ये बिघाड होतोय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 64 धावा धावफलकावरती आहेत. 64 ला 3. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. कल्पेश कोलातला बॉल जो मात्र थेट ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक सिंगल आली. डबलचा प्रयत्न होतोय. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न आणि सेकंड रन घेण्याचा प्रयत्न करण्यामध्ये जिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली, धाव मिळते ती 65 धावा. 65 ला 4. तर या ठिकाणी गणेश मालुसरे साहेब यांचे देखील आगमन होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. गणेश मालुसरे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपलं हार्दिक स्वागत. मुजम्मिल तांबे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आला. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 65. 66 धावसंख्येचं टार्गेट या पहिल्या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. नुकताच आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता शिर भैरवनाथ चढवली टीमने आणि निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा. दादा आणि कंपनी व्हावे या टीमला 65 वरती रोखलंय. 66चं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टनी आपण टॉस करत आहोत. नेक्स्ट मॅच ज्योती एंटरप्राइजेस त्याच्या अगेन्स्ट योगेश सरकार किनेश्वर. दोन्ही टीमचे कॅप्टनी आपण टॉस करणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन ज्योती एंटरप्राइजेस आणि त्याच वेळेला योगेश सरकार किनेश्वर टॉस करण्यात येईल. पूर्वार्धामध्ये बॅटिंग चांगली केली होती. अमाद करवेलकरने 20 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. 11 बॉल त्याने फेस केले. समीर भोसले 8 बॉल 8 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. इंतिकाम नाडकर 12 बॉल आणि 29 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तथा इंतिकाब त्याच वेळेला इलियास नाडकरला आपण पाहिलं तर तो गोल्डन डकचा शिकार राहिला. कल्पेश 3 बॉल 3 धाबा त्यांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या. मुजम्मिल तांबे यांना चेंडू फेस करता आला नाही. पूर्वार्धामध्ये आपण विनीत सकपाने 2 षटक आता आले. 2 षटकामध्ये तिथे 39 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्याला प्राप्त झाली. त्याच वेळेला हर्ष दुदुस्कर 1 षटक 8 धावा विकेट त्याला प्राप्त होऊ शकली नाही. कल्पेश मांढरे 2 षटक त्याने हाताळलं. 2 षटकांमध्ये त्याने एकंदरीत 13 धावा आणि 2 विकेट संपादन केल्या. सचिनने 1 षटक हाताळलं. 5 धावा विकेट तो प्राप्त करू शकला नाही. पूर्वार्धाचा खेळ संपला. 65 बनल्या. 66चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 66 रनचं टार्गेट आहे. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत.
या आपण उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आवाजामध्ये बदल करूयात आणि आवाज असेल निलेजी पवार सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवी कारण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. दादा अँड कंपनी वावे या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. शैलेशदादा कोळसकर साहेब यांना तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून ते आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात. स्वर्गीय सुभाषदादा जाधव यांच्या स्मरणार्थ विनीत सकपाळच्या 3 बॉल 3 षटकारासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संघ मालक अर्थात सूरज जाधव यांच्या माध्यमातून लोणावळ्याचे आणि कॅश प्राइज जमा देखील झालेलं पाहायला मिळत आहे. या मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. काही अवधी आहे तद्वर आपण उत्तरार्धाकडे वळतोय आणि 66चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. थँक्यू. तर या ठिकाणी संभाजी पार्टे, प्रदीप गोगावले आणि आकाश शेडगे आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कामतेगावचे यांचं हार्दिक स्वागत. तर सिद्धेश शेट युवा मंचचे सदस्य प्रणव पालकर, रोहित जांभळेकर, शुभम चव्हाण, यश मोरे, सार्थक सुतार, देव रेड्डी, अबू जांभळेकर, प्रथमेश पवार, हरमान वारुसे, अगदी त्यांची मेहनत याच्या अंतिम दिवसासाठी देखील असणार आहे. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. अजिंक्य पवार, अनिकेत पवार, दीपक जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम दिवस आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि शेवटचा दिवस, शेवटची रात्र आपल्याला भेटेल आहे. त्या स्वर्गीय सुभाषदादा जाधव यांच्या स्मरणार्थ विनीत सकपाळच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि लगातार 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. या ठिकाणी आमच्याकडे जमा केलेत. तसेच 5 षटकार आले होते. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं जिथं दादा अँड कंपनी वावे संघाचे खेळाडू खेळत होते, फलंदाजी करत होते, त्यांनी 5 षटकार ठोकले. त्यांच्यासाठी देखील 500 रुपये तन्वीर करवेलकर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेत. ज्यांना बक्षीस लावायचे त्यांनी आमच्याकडे या ठिकाणी जर पाहिलं तर बक्षीस पहिलं द्या, त्याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाईल याची नोंद घ्या. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सिद्धेश शेट युवा मंच पुरस्कृत यंगस्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 नागेश पवार साहेब यांचे देखील आगमन आजच्या दिवसामध्ये येते. हार्दिक स्वागत. विनीत सकपाळने जर अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमध्ये तर धीरज जाधव, आकाश पवार, सूरज जाधव यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज विनीत सकपाळसाठी असणार आहे. त्याचा मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालाय. लोणावळ्यावरून देखील ही स्पर्धा पाहिली जाते आणि भायखळ्यावरून देखील. तर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि पोलादपूर तालुक्याचं वैभव संदीप कदम सर यांना देखील आपण या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा या स्पर्धेचे जनक ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एक पोलादपूरमध्ये मोठा उत्सव, पोलादपूरचा सण घेऊन येऊ आणि ती स्वप्नपूर्ती या 4थ्या पर्वामध्ये देखील होत असताना पाहायला मिळते. आदरणीय संदीप कदम सर, नोकरी सम्राट यांना आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दुसरा डाव सुरू होतोय आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 षटकामध्ये बनवायच्या त्या 66 धावा या ठिकाणी बनवायच्या. 66 धावांचा टार्गेट. आपण खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना देऊया, आयोजकांना देखील आणि आमचे सर्व ऑफिशियल यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या डावाला सुरुवात. सलामीसाठी जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला जर पाहिलं तर प्रशांत जाधव आणि त्याच्या जोडीला विनीत सकपाळ बॅटिंगसाठी. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अमात करबेलकर. पहिलाच बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती आली आहे गोल्डन विकेट. प्रशांत जाधव बाद. थँक्यू. या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये
या वर्षीच्या हंगामामध्ये लॉंगेस्ट बॉल थ्रो बॅटल बिटवीन टॉप 3 प्रथमच होणार सुपर 3 मध्ये संघामध्ये एक हाय व्होल्टेज लढत सर्वात लांब थ्रो करणारा जो संघातील खेळाडू राहील तो मात्र विजेता राहणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लॉंगेस्ट थ्रो करणाऱ्या संघाच्या खेळाडूला किंवा संघाला विजेतेपद मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक पायंडा जो मात्र आखला जाईल पोलादपूर तालुका टेनिस क्रिकेटच्या मैदानावर काहीतरी वेगळं घडवणं हेच यंगस्टार पोलादपूरचं ध्येय असतं आणि ते आज तुम्हाला पाहायला मिळेल लॉंगेस्ट थ्रो जो करणारा संघ असणार आहे जो खेळाडू असणार आहे त्याचा संघ जाईल थेट फायनलमध्ये या PTPLच्या पर्व 4थ्यामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूयात नव्या मॅचच्या दिशेने अगदी जर पाहिलं तर प्रत्येक गावातून खेळाडू आलाय प्रत्येक विभागातून खेळाडू येत असताना पाहायला मिळतोय चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ओव्हर नंतर आपल्याला करताना पाहायला मिळतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जयेश भोसले परंतु पहिला सामना याच्या दिवसातील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अमाद करबेलकर पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली आहे महत्वाची विकेट त्याच्या खात्यात आली आहे सचिन उतेकर आलाय बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती त्याला संधी दिली आहे हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला मनगटाच्या साईडनं वळवलाय खेळलाय एक सिंगल घेण्यात आली आहे संघाचं खातं एका धाव्याने खोलत असताना पाहायला मिळतो सचिन उतेकर बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला एक धाव महत्वाची असणारे 66 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे 66 रन्स टू विन 36 बॉल आणि 67 पाठलाग करत असताना 2 बॉलवरती एक सिंगल आली आणि एक महत्वाची विकेट आली आहे शिरभैरवनाथ सडवली संघाला पहिला मोठा धक्का दिलाय अमाद करबेलकरनं चांगली गोलंदाजी त्यांनी ओव्हरऑल स्पर्धेमध्ये केली आहे अगदी पॉवर प्लेची षटकं तो हाताळतो आणि कमी धावसंख्या त्याने दिली विकेट टेकर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांची गर्दी आज पाहायला मिळते त्यांचं संपूर्ण प्रेक्षकांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जे प्रेक्षक tenniscricket.in ला जोडलेत त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत आजच्या दिवसामध्ये विनेश सकपाळच्या षटकारांसाठी पारितोषिक आहे त्याच्या अर्धशतकासाठी पारितोषिक आहे त्याचा मित्रपरिवार या ठिकाणी दाखल झालाय प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक देखील त्याला देण्यात येणार आहे आणि लगातार 3 षटकार मारले तर 1500 रुपये त्यांच्या मित्रांकडून खास भाईखाड्यावरून देखील त्याचे मित्र आले लोणावळ्यावरून देखील मित्र त्याचे पाहायला मिळत आहेत प्रत्येक चाहता आपल्या खेळाडूंसाठी नेहमी दाखल होत असतो मैदानाच्या आतमध्ये अमाद करबेलकर कोला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय कोणतीही चुकी करणार नाहीये समीर भोसले त्या ठिकाणी आलाय एक सिंगल घेण्यात आली आहे एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी पुढे जात असताना पाहायला मिळेल सिद्धेश शेठ युवा मंच सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून आपण ओपन गट पाहिला आपण सिद्धेश शेठ युवा मंच या प्रेक्षक कक्षामध्ये अगदी सडवलीकर एन्जॉय करतायत ही स्पर्धा 5 स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय भारतीय तिरंगा आणि सह्याद्रीस्त सडवली हे फ्लॅग घेऊन सडवलीकर पूर्ण दाखल झालेत एन्जॉय करतायत ही स्पर्धा गेली 2 दिवस त्यांनी एन्जॉय केली ही स्पर्धा परंतु आज अंतिम दिवसामध्ये दाखल झाली आहे या ठिकाणी चांगला बॉल या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक पोलादपूरचं डॅशिंग नेतृत्व सन्माननीय आदरणीय त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1,25,555 रुपये देण्यात आलेत आणि अर्धा तोळ्याची अंगठी बेस्ट मालिकावीरासाठी देण्यात आली असं एक पोलादपूर तालुक्याचं डॅशिंग नेतृत्व सन्माननीय आदरणीय निलेश दादा कोळसकर यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय सन्माननीय आदरणीय निलेश दादा कोळसकर या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होतोय सचिन उतेकरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार
धावा आहेत त्या 6 धावा आणि 1 विकेट माघारी परतली आहे शिर भैरवनाथ सडवली संघाची. 6 धावा धाव फलकावरती आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. साखर गावामधून देखील काही प्रेक्षक आलेत. सुभाष चोरगे यांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रत्येक प्रेक्षक आज प्रत्येक गावातून आज सगळेजण येत असताना पाहायला मिळतात, कारण आजचा अंतिम दिवस आहे. कोण जिंकणार ही स्पर्धा, कोण होणार विजेता PTPL पर्व 4थ्याचा, जे आपल्याला रात्रीच्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. आजची रात्र शेवटची रात्र असणारी या स्पर्धेची पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला. या स्पर्धेमध्ये आपण ओपन गटातील खेळाडूंना पाहिलं. केतन म्हात्रे, विश्वजित ठाकूर, पुण्यातील काही स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत असलेली ती स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली. सिद्धेश शेठ साहेबांचा आपण आभार मानूयात. नक्कीच एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी देखील ओपन गटातील खेळाडूंना संधी मिळणार आहे याच मैदानामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. आज पाहतोय आपण PTPLचा थरार, PTPLचा शेवटचा आणि अंतिम दिवस. यंगस्टारचे सर्व अध्यक्ष मंगेशजी बेलोस यांना आज नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. अगदी प्रत्येक बारकाईने लक्ष ते देत आहेत, कारण आज अंतिम दिवस आणि सर्वांना सहकार्य करण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली आपल्या सदस्यांना. यंगस्टार मित्र परिवार, सिद्धेश शेट्टी युवा मंचचे सर्व सहकारी दोन्ही ग्रुप आज सज्ज झाले. सिद्धेश शेट्टी युवा मंच आणि यंगस्टार पोलादपूर हा संघ. यंगस्टार पोलादपूरचे सगळेच सदस्य देखील पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय अंतिम दिवसामध्ये आली आहे. आणि अंतिम दिवस मध्ये पहिला सामना आपण पाहतोय दादा एंड कंपनी वावे विरुद्ध शिर भैरवनाथ सडवली या दोन बलाढ्य संघादरम्यान. लीग फॉर्मॅटमध्ये दोन्ही टीमनं सामने जिंकले होते आणि आज जर काल देखील पाहिलं तर सुपर 12 मध्ये देखील दोन्ही संघांनी चांगला खेळ केला आणि आज सुपर 6 मध्ये पहिल्याच मॅच मध्ये हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवाने. पुढचा गोलंदाज, पहिलाच बॉल ठोकलाय, उंच तर गेलाय, पाहूया कुठे जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, पाहत राहिला, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय पहिला षटकार. होते पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, पोलादपूरचं डॅशिंग नेतृत्व, सन्माननीय आदरणीय ज्योती एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचा संघ खेळतो या स्पर्धेमध्ये सुपर 6. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, ज्यांनी गेली 5 वर्ष प्रत्येक गावाला प्रत्येक ग्रामीण भागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिला, खेळाचा दर्जा उंचवला, असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांक 1,25,555 आणि मालिकेवरासाठी अर्धा तोळ्याची अंगठी यावर्षी देखील दिली आहे. असे पोलादपूरचं डॅशिंग नेतृत्व निलेदादा कोळेस्कर यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला आज एक चांगली स्पर्धा खेळण्यासाठी त्यांनी संधी दिली आहे. त्यांचं योगदान राहिलंय. या स्पर्धेला देखील पोलादपूर तालुका प्रीमियर लीगला देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून तब्बल 1,25,555 आणि अर्धा तोळ्याची अंगठी मालिकेवरासाठी दिली जाणार आहे. पोलादपूर तालुक्याचं डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखलं जाणार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक निलेशदादा कोळेस्कर यांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. अगदी निलेशदादा कोळेस्कर यांचं आगमन होतंय, तसेच त्यांची ग्रँड एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक निलेशदादा कोळेस्कर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. परंतु इथं चौकार विनीतच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा पलीकडे 4 चौकार. ज्याचे सर्व प्रसिद्ध मराठी उद्योजक शून्यापासून ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं असे निलेशदादा कोळेस्कर साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि त्याच वेळेला आज मराठी युवकासाठी एक शस्दा स्थान, त्यांचं आगमन मैदानाच्या आतमध्ये. विनीत सकपाळचा बोलबाला, त्याने ठोकलाय षटकार.
तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांचं स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक गेली 5 वर्ष ज्यांनी प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म दिला. अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि खेळाडू आज जर पाहिला तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यांनी जिंकली त्या संघाचे संघमालक ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि ज्योती एंटरप्राइजेसचे संघमालक त्यांचा संघ देखील आज खेळतोय. असे सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांचं आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करण्यात आलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये विनीत सकपाळ तर या ठिकाणी संभाजी पार्टे साहेबांचा सन्मान आपण करतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव युवराज दाभेकर साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. संभाजी पार्टे साहेब आपण या आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपली माती आपल्या संघटनाचे प्रवक्ता संभाजी पार्टे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. मी स्वप्नील चोरगे यांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करावं. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथं संघाची धावसंख्या जर पाहिली तर शिरभैरवणा सडवली संघाची 23 धावा. विनीत सकपाळच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. स्वर्गीय सुभाष जाधव साहेबांच्या स्मरणार्थ त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील प्रत्येक षटकाराला लगवण्यात आलंय. बॅटिंग करतोय विनीत सकपाळ. विनीत सकपाळ स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. 66 धावांचा पाठलाग करायचा. या षटकामध्ये प्रणव नरेच्या धावा आल्यात आणि आतापर्यंत धावा प्रणयनं खर्च केल्यात. येणारे चेंडू असणारे ते 28 बॉल मध्ये बनवायच्या त्या. पुढचा बॉल प्रणव नरेचा एक युवा खेळाडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट मिडॉनला झेल टिपतोय. आणखीन एक धक्का शिरभैरवणा सडवली संघाला बसतोय. सचिन उतेकर बाद. तर या ठिकाणी आपण विनायकजी दीक्षित साहेबांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत. पोलादपूर नगर पंचायतीचे नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच सिद्धेश शेठ साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होईल. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा PTPL पर्व 4 आपण पाहतोय. अगदी प्रेक्षकांची गर्दी आज असणारे मान्यवरांची मांदियाळी असणारे व्यासपीठावरती. तर लक्ष्मण चोरगे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. आणि सिद्धेश शेठ साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि सिद्धेश शेठ साहेब आपलं हार्दिक स्वागत. तसेच विनायकजी दीक्षित साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. जव्या मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. अगदी चांगला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण दादा अँड कंपनी वावे आणि एका बाजूला शिरभैरवणा सडवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विनीत सकपाळ बरसलाय गरजलाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. येणारे 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. 24 बॉल आणि 43ची आवश्यकता असणारे विजयासाठी. शिरभैरवणा सडवली या संघाला 24 बॉल 43ची आवश्यकता. विनीत सकपाळ आणि कल्पेश मांढरे ही स्पर्धा अक्षरशः गाजवणारा खेळाडू. कल्पेश मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. त्याच्या बॅटमधून काल धावा आल्या. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले. त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी कालच्या दिवसामध्ये झाली. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कल्पेश मांढरे. संघाचा कर्णधार संघाचा तारणार. परंतु विनीत सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अमाद करबेलकर पुन्हा एकदा दाखल होतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टार परिवाराच्या माध्यमातून केले गेलेले हे बहारदार नियोजन आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अमाद करबेलकर गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. संबरिंग डिलिव्हरी. बॉल खाली राहिला. बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. डॉट चेंडू येतोय. अमाद करबेलकरचा हा चेंडू विनीत सकपाळसाठी
अगदी निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, पाहत राहिला विनीत सकपाळ. डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट गेल्या 2. शिरभैरवना चढवली संघ. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामने रंगलेत या पीटीपीएल मध्ये. आडव्या बॅटनं कार्पेटच्या सहीनं फटका खेळाय. डिपमिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. अगदी एक सिंगल घेण्यात आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. कोणता संघ सुपर 3 मध्ये जाईल ही लढत आपण पाहतोय. यानंतरचा सामना ज्योती एंटरप्राइजेस विरुद्ध योगेश सरकार किनेश्वर असा आपला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला सन्माननीय आदरणीय ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा निलेदादा कोळसकर यांचा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळेल, तर योगेश पवार आणि शैलेशभाई चिकणे यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. सामना चांगला आहे, स्पर्धा चांगली रंगली आहे. स्पर्धा सुपर डुपर हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती अम्मात करबेलकर जो दाखल झालाय या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. गेल्या वर्षी देखील अर्धा तोळ्याची अंगठी ज्यांनी दिली असे यंग पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक ज्यांच्या माध्यमातून गेली 5 वर्ष अगदी चांगलं कार्य केलं. ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या दर्जाचं आणि एका चांगल्या उंचीचं क्रिकेट ज्यांनी दिलं असे व्यासपीठावरती बसले निलेदादा कोळसकर. खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय समोर, स्ट्रेट ऑन द ग्राउंड. बॉल लांबणार नाहीये, वेगाने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. एन्जॉय करतायत ही स्पर्धा. अगदी त्यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळते प्रत्येक षटकार आणि चौकारावरती. लोअर फुल टॉस फटका आलेला नाहीये, धाव देखील घेणार नाहीये, रिक्स घेणार नाहीये कल्पेश मांढरे. त्याला माहिती आहे बॅटिंग होते, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. विनीत सकपाळ एका बाजूला तर एका बाजूला कल्पेश मांढरे जो चांगल्या लईमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा फलकावरती आहेत. 66 धावांचा पाठलाग. व्यासपीठावरती वैभव चांदे साहेबांना देखील आपण पाहतोय, प्रकाशना गायकवाड यांना देखील आपण पाहतोय, तसेच सचिव साहेब आमचे परमनंट सचिव युवराजी दाबेकर यांना देखील आपण पाहतोय. हा कार्पेटच्या सेना फटका खेळा ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल, एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना आपण पाहतोय दादा अँड कंपनी वावे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर आपण शीर भैरवना सळवली. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी सज्जता ज्योती एंटरप्राइजेस आणि योगेश सरकार किनेश्वर. स्वर्गीय सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ विनीत सकपाळच्या पारितोषिकासाठी आपण 500 रुपयाचं, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अमात करबेलकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. बॅटनं कमी गतीने टाकलेला बॉल, इथं मात्र फटका आला होता आणि बॉल गेला निघून सीमारेषा पलीकडे, चौकार. गावचे गुरुजी कोळसकर गुरुजी यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण या पीटीपीएल पर्व 4थ्या मध्ये करूया. साहेब आपलं हार्दिक स्वागत. षटक या ठिकाणी जर पाहिलं तर तिसरं देखील संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 33 धावा, येणारे 18 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. चला टॉस बॉक्स मध्ये ज्योती एंटरप्राइजेस कॅप्टन आणि योगेश सरकार किनेश्वर. चला कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच. tenniscricket.in ला भरपूर प्रेक्षक जुळले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर सन्माननीय गौरव शेठ मोरे आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. गौरव शेठ मोरे काटेतळीचे सरपंच गौरव शेठ मोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. आदरणीय संजयजी कळंबे साहेब यांचं देखील आगमन होतं. युवा तालुका प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख आदरणीय संजयजी कळंबे साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांनाही विनंती करूयात या व्यासपीठावरती. आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनिलजी पवार साहेब ग्रामसेवक, त्यांचंही हार्दिक असं स्वागत.
18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता विजयासाठी असणारे शिरभैरवनाथ सडवली. सामना दोन्ही टीमच्या बाजूने झुकलाय, दोन्ही टीमच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना होणार. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल का, शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का, हे महत्वाची बाब असणार आहे या स्पर्धेची, या मॅचची. प्रथमेजी पवार, मी लक्ष वेधन, कृपया आपण संपर्क साधा. हनुमान नगर प्रथमेजी पवार, विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधा. 18 चेंडू 33 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये विनीत सकपाळ आणि कल्पेश मांढरे ही जोडी आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाजीसाठी दाखल होतील इंतिकाम नाडकर, जे संघाचे कर्णधार आहेत, ज्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. वयवर्ष जर पाहिलं तर 40 ही त्यांनी ओलांडली आहे आणि अजून देखील जर पाहिलं तर एका चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते आणि ते गोलंदाजी मार्कवरती फिरकी पट्टू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक त्यांची गोलंदाजीची खासियत आहे, त्यांची शैली आहे. त्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत. पोलादपूर संघासाठी देखील 40+ क्रिकेट त्यांनी खेळलंय. असे इंतिकाब नाडकर गोलंदाजी मार्कवरती संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शिरभैरवनाथ संघाचा कर्णधार. पहिलाच बॉल, फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बॉलने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतला. पहिलाच बॉल आलाय डॉट. 17 बॉल 33 ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन योगेश सरकार, गिनेश्वर आणि ज्योती एंटरप्राइजेस. पहिलाच बॉल डॉट आलाय. 17 चेंडू 33 ची आवश्यकता. कल्पेश मांढरे, ज्याची बॅट तळपली आहे या स्पर्धेमध्ये, कमी गतीने पुन्हा एकदा बॉलने वळण घेतलं, पुन्हा एकदा बॅट फिरवली, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल विकेट कीपर कडे गेलाय. डॉट बॉल. 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण चौबाजूकडे पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक, आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि आयबॉ कॅश, बाउंड्रीच्या बाहेर जेल पकडाल 100 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. कॅश प्राइज 100 रुपये. प्रेक्षकांसाठी देखील आजच्या दिवसासाठी पर्वणी असणारे 100 रुपये. परंतु मैदानात सामना रंगलाय, मॅच रंगात आली आहे, मॅच ढंगात आली आहे. दोन्ही टीमच्या बाजूने सामना. हा बॉल थांबला आणि फटका खेळला कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतो. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. आता इथून पुढे 31 धावांची आवश्यकता. 15 बॉल आणि 31 हे समीकरण पार करायचे. शिरभैरवनाथ सडवली संघाला सुपर 6चा थरार आपण पाहतोय. काल सुपर 12 पाहिला, आज सुपर 6. स्पर्धेचा अंतिम दिवस. कोण होणार मालिकावीरचा विजेता, कोण होणार या स्पर्धेचा विजेता, कोण जाणार मालिकेवरची बाईक घरी घेऊन, कोण घालणार हातामध्ये सोन्याची अंगठी. पुढचा बॉल. संजय कळंबे साहेब यांचं आगमन होतं. युवा सेना तालुका प्रमुख, आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती संजय कळंबे साहेब, हार्दिक स्वागत. हा देखील चेंडू निर्धाव आलाय. इथं रिव्हर्सचा फटका अटॅम्प्ट केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू वाहतोय. तिसरा चेंडू डॉट आलाय. 2 धाबा खर्च केला. चांगलं षटक, निर्णायक षटक हाताळत आहेत इंतिकाब नाडकर. एक ज्येष्ठ खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये, अनुभवी खेळाडू इंतिकाब नाडकर. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटवरती आलेला नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉलला आता दादा अँड कंपनीचे सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, परंतु शिरभैरवनाथ सडवला संघ देखील कमी नाहीये. दादा अँड कंपनी वावेचे प्रेक्षक, वावेतून आलेत प्रेक्षक, त्यांचे सर्व आज वावे गाव या ठिकाणी दाखल झालाय. प्रत्येक डॉट बॉल साठी टाळ्या शिट्ट्या पाहायला मिळत आहेत. हा देखील डॉट आलाय. पहा चांगली गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इंतिकाम नाडकर यांच्यासाठी. केवळ 2 धावा, 5 चेंडू डॉट आलेत. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. विनीत सकपाळ मैदानाच्या आतमध्ये, अजूनही कल्पेश मांढरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विनीत सकपाळच्या प्रत्येक षटकाराला स्वर्गीय सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं कॅश प्राइज. लगातार 3 षटकाराला 1000 रुपये, 2000 रुपये जे मात्र दिले जाणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तन्वीर नाडकर यांच्याकडून आपण, तन्वीर करवेलकर यांच्याकडून आपण प्रत्येक षटकाराला दादा अँड कंपनी वावेच्या फलंदाजाला आपण पाहिलं तर 500 रुपये देण्यात आलेत. नारायणजी दराडे साहेब आणि आकाश कोळे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून दोनही आपले पोलीस या स्पर्धा खेळलेत, पीटीपीएल खेळलेत आणि एन्जॉय केले. 12 बॉल आणि 31. सामना आता फसलाय. सामना दादा अँड कंपनी वाबेच्या बाजूने पाहायला मिळतोय. ही परिस्थिती, ही स्थिती आता पाहायला मिळते.
कमबॅक करावं लागेल. श्री भैरवनाथ सडवली संपूर्ण गाव या ठिकाणी दाखल झालंय. विनीत सकपाळने जर सामना जिंकून दिला तर धीरज जाधव, सूरज जाधव दोघांकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. स्वर्गीय सुभाष जाधव साहेबांच्या स्मरणार्थ तब्बल 10,000 विनीत सकपाळसाठी ही मॅच जिंकून दिल्यावरती. परंतु दादा अँड कंपनी देखील काही कमी नाहीये. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सुपर 3 मध्ये जाईल यासाठी चालू असलेली लढत. परंतु आता एन्जॉय चालू आहे तो दादा अँड कंपनी संघाचा, त्यांच्या चाहत्यांचा. परंतु सडवलीकर देखील काही कमी नाहीये, ते देखील शांत बसणार नाहीये, त्यांची देखील वेळ येणार आहे. सामना असा चालू आहे, कधी सामना जातोय दादा अँड कंपनी वावेच्या बाजूने तर कधी सामना जातोय श्री भैरवनाथ सडवली संघाच्या बाजूनं. 12 बॉल 31 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज जमीर करबेलकर देखील आलाय गोलंदाजी मार्क वरती. 5वं षटक घेऊन 12 बॉल 31 ची आवश्यकता. आडव्या बॅटनं पहिलाच ठोकलाय विनीत सकपाळच्या बॅट मधून खणखणीत षटकार. आवश्यकता असणारी मॅच पहा किती गरम झाली आहे, काय सामना बनलाय. अगदी प्रेक्षक वर्गाची गर्दी आणि येल्लो आर्मी पहा. येल्लो आर्मी आली आहे का? सडवलीकर एकदा जल्लोष होऊ द्यात. संपूर्ण येल्लो आर्मी दाखल झाली आहे. सचिनजी दरेकर साहेब यांनी कमेंट दिली आहे पोलादपूर तालुका असोसिएशन आणि त्याच वेळेला यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन. आज आम्हाला तुमच्यावरती अभिमान आहे. तुम्ही आज ही स्पर्धा आयोजन केली आहे त्याबद्दल आम्ही अभिमानी आहोत की तुम्ही या पोलादपूरचा मान सन्मान वाढवलेला आहात. मॅच चांगली म्हणते निलेश सर. सामना बनणार यातली मात्र शंका नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये बेस्ट बॉलचा बेस्ट प्लेयर बॅटिंग करतोय विनीत सकपाळ. त्याने बेस्ट स्ट्रोक ठोकला, षटकार आला त्याच्या बॅटमधून. नक्की सर सामना रंगणार आहे. विनीत सकपाळने जर सामना जिंकून दिला तर आणखी 2,000 रुपयाची वाढ त्याच्या बक्षीसमध्ये होणार आहे. सन्माननीय आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज विनीत सकपाळला देखील दिलं जाणार आहे. आणि त्याचा मित्र परिवार स्वर्गीय सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज विनीत सकपाळसाठी आलंय. म्हणजे तब्बल 12,000 रुपये त्याच्या बॅटिंगसाठी आलेत. त्याने सामना जिंकून दिला तर श्री भैरवनाथ सडवली संघाला कॅश प्राइज दिलं जाईल. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 11 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता विजयासाठी. श्री भैरवनाथ सडवली संघाला पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर विनीत सकपाळ आतापर्यंत 3 षटकार आले, 1 चौकार आले. मैदानाच्या आतमध्ये श्री भैरवनाथ सडवली संघासाठी तारणहार म्हणून उभा राहिलाय. जमीर करबेलकर गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत केलंय या षटकारानं. फिल्डिंग मध्ये आता बदलाव करण्यात आली आहे. विनीत सकपाळच्या अगदी जवळ एका क्षेत्ररक्षकाला बोलवण्यात आलंय. थोडंसं दबावण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढचा बॉल हाफ टॅकर पुन्हा एकदा. वा भाई वा, परंतु चेंडूने उंची घेतली, कॅच आली आणि कॅच पकडले. पुन्हा एकदा सामना झुकलाय दादा अँड कंपनी वावेच्या बाजूनं. विकेट आली आहे. खेळाडू बाद. स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं आणि त्यामध्ये सुपर 6चा तडकाच आपण पाहतोय. कारण मॅच बनली आहे. 10 बॉल 25 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. सामना 18 बॉल आणि 33 वरती होता. तिथून एका षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या आणि पुढच्याच बॉलवरती विनीतने षटकार ठोकत असताना मॅच मध्ये आणलं होतं सडवीकरांना. परंतु इथे विकेट आली आहे. विनीत बाद झालाय आणि ही बाब पथ्यावरती पडते का? दादा अँड कंपनी व्हावी या टीमच्या पाहावा लागेल. मॅच बनवू शकते. सामना काटे की टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जीत की खातिर वो जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. ज्याचे इरादे नेक ना तो विजेता. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील आता. श्री भैरवनाथ सडवली संघाला थोडासा बॅकफुट वरती गेलाय. दबावात आलाय संघ श्री भैरवनाथ सडवली, परंतु त्यातून बाहेर निघण्यासाठी नेहमी जाणला जातो. संघाची धावसंख्या आता झाली ती
या ठिकाणी जर पाहिलं तर 41 धावा फलकावरती येणारे 10 बॉल आणि 25 ची आवश्यकता. दहा चेंडू आणि 25 ची आवश्यकता. 10 बॉल आणि 25. फटका आला. या ठिकाणी बॅटिंग करत असताना एक सिंगल घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. सामना दोन्ही टीमच्या बाजूने असणार आहे. एक डॉट बॉल महत्वाचा असणार आहे. एक धाव महत्वाचे असणार आहे. दादा अँड कंपनी वावे शिरभैरवणा चढवली असा सामना रंगतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावा झाल्यात आता 42. येणारे 9 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता असणार आहे. कल्पेश मांढरे अजूनही खेळपट्टीवरती. अपेक्षा टीमला असणार आहेत. अपेक्षा संघ मालकाला असणार आहेत. संघाला विजय त्याने कित्येक मिळवून दिलेत. काल देखील अशाच प्रकारे त्याने सामना जिंकून दिला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना धुव्वाधार फलंदाजी त्याने केली आहे. परंतु आता 9 बॉल 24. हा बॉल वेगवान वेगवान प्रचंड वेगाने निघून गेला. जमीर कलबेरकरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याच्यानंतरचे 3 बॉल त्याने अगदी नांगी टाकण्यास भाग पाडले फलंदाजांना. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू महत्वाचा आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. 7 धावा खर्च केल्यात. केवळ एक सिंगल प्राप्त केली आहे. 7 धावा करत असताना पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. फटका फसलाय. विकेट मिळते का पाहावं लागेल. परंतु या ठिकाणी विकेट मिळालेली नाहीये. बॉल बराच काळ हवेत होता. एक सिंगल घेण्यात आली आहे. सामना पाहिलं तर आता पुढे जातोय. एक धाव महत्वाची आहे. सामना जसजसा पुढे जातोय तसतशी रोमांचक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश मांढरे 11 बॉल खेळत आणि 8 धावांवरती तो खेळतोय. बॅटिंग करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. संपूर्ण चढवलीकर या ठिकाणी दाखल झाले. संपूर्ण वावे गाव या ठिकाणी दाखल झाले. वावे संघामध्ये अरसलान करवेलकरला पाहायला मिळत नाहीये. परंतु संघ खेळतोय मैदानामध्ये. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. परंतु त्याचाच बंधू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हा चेंडू उचळी घेणारा आपण त्यांनी दोन्ही हात समांतर केले. सांगितले की व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाईल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 44 वरती. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण मॅच अजून संपली नाहीये. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे. आडवा बॅटनं फटका खेळाय. बरोबर बॅटवरती आलेला नाहीये. डॉट बॉल. डॉट चेंडू येतोय. धाव घेत नाहीये कल्पेश मांढरे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे त्यासाठी थांबवलंय आणि आता सामना आलाय. 6 बॉल 6 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता 22 ची. 6 बॉल 22. नेक्स्ट मॅच योगेश सरकार किनेश्वर आणि जर पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान पुढचा सामना. सर्व सामने हाय व्होल्टेज असणार आहेत. कल्पेश मांढरेने देखील सामना जिंकून दिला तर त्याच्यासाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सडवली संघाला जिंकून दिलं तर 2000 रुपये स्वर्गीय सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ दिले जाणार हे पारितोषिक. मॅच रंगली आहे. सामना रंगलाय. 6 बॉल 22. काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटची धाव बनत नाही. शेवटचा बॉल टाकत नाही तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाहीये की कोणता संघ जिंकेल. सुपर 3 मध्ये कोणता संघ जाईल. सडवली जाईल की वावे जाईल. दादा अँड कंपनी संघ जाईल की शिरभैरवनाथ चढवली संघ जाईल. सुपर 3 मध्ये सुपर 6 चा पहिला सुपर डुपर हिट सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 22 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक घेऊन ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ पहिलं षटक हाताळताना केवळ 2 धावा दिल्या होत्या. संघाचे कर्णधार, संघाचे कॅप्टन आणि संघाचे तारणार इंतिकाब नाडकर गोलंदाजी मार्क वरती. एक लिजेंड खेळाडू इंतिकाम नाडकर. चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे इंतिकाम नाडकर यांनी. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. कल्पेश मांढरे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. या बॅट मधून त्याच्या धावा येतील का. 6 बॉल 22 ची आवश्यकता. पहिला बॉल इंतिकाम नाडकर यांचा. पहिलाच बॉल समोर खेळाय. स्ट्रेट ऑन द ग्राउंड. कल्पेश मांढरे मॅच सोडणार नाहीये. त्याच्या बॅट मधून आला षटकार. सहा बॉल 22 वरती होता. आता सामना आलाय 5 बॉल आणि 16 वरती. मॅच सोडायला तयार नाहीये दोन्ही टीम.
हा बॉल सोडलाय, बाहेर निघालाय, जास्तीचं वळण घेतलंय, आता दबाव इंतिकाब नाडकर यांच्यावरती पाहायला मिळतोय. काल गुड्डा जाधव सरांनी सांगितलं की षटकार आल्यानंतर प्रत्येक खेळाडूनं व्हाईट बॉल टाकलाय आणि आता देखील तेच पाहायला मिळालंय. व्हाईट चेंडू आला, एक्स्ट्राची धाव आली आहे, 15ची आवश्यकता. कल्पेश मांढरेनं सामना जिंकून दिल्यावर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. फटका आलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच ड्रॉप. हातातला कॅच सोडलाय, कॅच सोडले का मॅच सोडलीये. येणारे 4 बॉल, 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके खेळायचे कल्पेश मांढरेला. सामना बरोबरी सुटला, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. कल्पेश मांढरेने सामना जिंकून दिला तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. निलेशदादा कोळेसकर यांच्याकडून 5000 रुपये, विनायकजी दीक्षित यांच्याकडून 2000 रुपये, स्वर्गीय सुभाष जाधव साहेबांकडून 2000 रुपये, तब्बल 9000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. फटका आलाय, आलाय, कल्पेश मांढरे याच्या बॅट मधून खणखणीत षटकार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कल्पेशच्या बॅटिंगसाठी. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 9, 2 खणखणीत षटकार. 3 बॉल आणि 9 धावा, 9 धावा 3 बॉल. सडवली जिंकणार की वावे जिंकणार? कुलदीप जाधव यांचा संघ जिंकणार की हशमत तांबे आणि शुएब करबेलकर यांचा संघ जिंकणार? कोणता संघ जाणार सुपर 3 मध्ये? ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा थरार शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकार ठोकलेत या षटकात इंतिकाब नाडकर यांच्या या गोलंदाजीवरती. 2 षटकार ठोकलेत कल्पेश मांढरेनं. सामना येऊन पोहोचलाय आता 3 बॉल आणि 9 धावांवरती. मॅच रंगली आहे, मॅच रंगात आली आहे, मॅच ढंगात आली आहे. सामना सोडायला दोन्ही टीम तयार नाहीयेत, परंतु एक हाती किल्ला लढवतोय कल्पेश मांढरे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे षटक, शेवटचे काही बॉल, 3 बॉल आणि 9 ची आवश्यकता. हा बॉल वळवलाय, फिरवलाय, डॉट बॉल. एक चेंडू डॉट महत्वाचा असणार आहे, तो डॉट बॉल आलाय. आता 2 बॉल, 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9. सडवलीकर देखील आता बसलेले उभे राहिलेत, वावे संघ देखील बसलेला आता प्रेक्षक त्यांचे उभे राहिलेत. सामना 2 बॉल 9 धावांवरती आलाय. प्रेक्षकांना विनंती असणार आहे की एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी. प्रेक्षक पोलादपूरचे प्रेक्षक. 2 बॉल 9 ची आवश्यकता. पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय. पुढचा बॉल, हा फटका फसलाय आणि इथं मात्र पाहिलं तर आता डॉट बॉल. दादा अँड कंपनी वावे संघाचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल, शेवटचा 1 बॉल. सडवलीकरांचे चेहरे आता हिरमुसलेत, आता निराशा पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल, एक बॉल 9. दादा अँड कंपनी वावे आपण एन्जॉय करू शकता. 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. आता एक आणि इथं मात्र दादा अँड कंपनी वावे संघ जातोय सुपर 3 मध्ये. विजय मिळवलाय दादा अँड कंपनी वावे. आहोत योगेश सरकार किनेश्वर आणि
ज्योती इंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यानची लढत. प्रथमेशजी पवार